उदाहरण घेतलं आपण 13चा घन. जर 13चा घन हे घेतल्यानंतर आपल्याला 13 गुणिले 13 मग आपण 169 करणार गुणिले 13 करणार, मग याचं उत्तर आपण काढणार. ही झाली आपली जनरल पद्धत. पण आपल्याला जर सोडवायचं असेल तर आपण टेक्निकली कशा पद्धतीने काढूया. तर बघा इथं रकाने मी तयार करतो. पहिला रकाना 1, दुसरा रकाना, तिसरा रकाना आणि चौथा रकाना, 4 रकाने तयार केले. आलं लक्षामध्ये. ही उजव्या कडची संख्या उजव्या बाजूला, ही डाव्या बाजूची संख्या म्हणजे डाव्या आपण याला 3 ला उजवी बाजू म्हणूया, 1 ला डावी बाजू म्हणूया. लक्षात ठेवा राईट हँड लेफ्ट हँड. आता फळ्यानुसार 3 ही माझी राईट हँडला आहे, 1 ही माझ्या लेफ्ट हँडला आहे. 3चा घन घेतला मी किती 27. बघा लक्षात घ्या 3चा घन काय घेतला मी 27. 1चा घन काय घेतला मी 1. थोडे आपण इंक बदलूया म्हणजे अजून तुमच्या क्लिअर लक्षात येईल. मग आता मी घेतल्यानंतर 3चा काय आहे वर्ग घेतला 9, 9 गुणिले 1 9. 1चा वर्ग काय आहे 1 गुणिले 3 3. 3ची दुप्पट काय आहे 6. 9ची दुप्पट काय आहे 18. आता एका रकान्यात एकच आकडा उतरायला पाहिजे. 27 7. हातच्या आले 2. 20 आणि 9 29. हातच्या आले 2. 9 9 2 11. हातचा आला 1. म्हणजे काय झालं त्याचं उत्तर 21 97. बघा किती सोपा पद्धत आहे मित्रांनो. काय केलं मी 3चा घन 27, 1चा घन 1, 3चा वर्ग 9 गुणिले 1 9. 1चा वर्ग 1 गुणिले 3 3. 3ची दुप्पट 6. 9ची दुप्पट 18. एका रकान्यात एकच आकडा म्हणजे एकच डिजिट खाली उतरायचं. 27 7. हातच्या आले 2. 18 2 20 9 29 9. हातच्या आले 2. 8 3 11 1. हातचा आला 1. 1 आणि 2 21 97 हे त्याचं उत्तर आलं. पद्धत बदलल्या रिझल्ट बदलेल, पद्धत चुकला रिझल्ट चुकेल एवढं लक्षात घ्या. म्हणून दर्जी फाउंडेशन हे चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे एवढं मित्रांनो लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्ही त्याचा फायदा घ्या. धन्यवाद.